अहमदनगरमधून आहे। अहमदनगरच्या पुणतांब्यात रेल रोको आंदोलन करण्यात आलेले आहे। अनेक रेल्वे गाड्यांचा पुणतांबा जंक्शनवरील थांबा बंद केल्याने तिथले ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। गेल्या 2 तासांपासून रेल्वे प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचं हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनात ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतलाय। तर या आंदोलनाचा मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा फटका बसलाय। पुणतांबा इथं आंदोलकांनी रेल्वे मार्ग अडवल्यानं वंदे भारत एक्सप्रेस कोपरगाव स्थानकावरती थांबवण्यात आली आहे। दृश्य आपण पाहतोय अहमदनगरच्या पुणतांबा इथली सगळे दृश्य आहेत। ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत कारण पुणतांब्याचा थांबा जो आहे तो बंद करण्यात आला होता आणि त्यावरून ग्रामस्थांची मागणी आहे की तो थांबा पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा आणि त्यावरून सुद्धा ग्रामस्थ आक्रमक झाले, ज्याचा फटका वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा बसलाय। वंदे भारत एक्सप्रेस कोपरगाव स्थानकावरती थांबवण्यात आली आहे। पुणतांब्याचे ग्रामस्थ आपण जर पाहिलं त्यांचा इतिहास पाहिला तर ते अनेक आंदोलकांसाठी ओळखले जातात। शेतकरी आंदोलन सुद्धा पुणतांब्याने यशस्वी करून दाखवलं होतं आणि त्यानंतर आता रेल्वेसाठी सुद्धा हे ग्रामस्थ एकवटले आहेत। तर एकंदरीतच इतिहास पाहता एक नवं आंदोलन ग्रामस्थ करतायत आणि आता हे त्यांच्या मागण्या पूर्ण होणार का, हे यशस्वी होणार का, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। गेल्या 15 वर्षापासून टप्प्याटप्प्याने आमच्या स्टेशनची वाट लावली गेलेली आहे। पूर्वी शिर्डी लाईन होताना सर्व रेल्वे इथं थांबतील असं आश्वासन आम्हाला दिलेलं होतं, परंतु आज एकही गाडी आमच्या इथं थांबवत नाहीये। आज हे शेवटचा घटका घेणारं स्टेशन आहे। आज जर आम्ही क्रांती केली नाही तर आमचं स्टेशन बंद होणार आहे। रेल्वेवर सर्व पुणतांबेकर आसपासच्या लोकांचं अर्थकारण चालू होतं। आमच्या गावातले बरेच तरुण आणि तरुण महिला हे रेल्वेत कुणी भेळ विकणं, कुणी चहा विकणं, कुणाचे दुकानं होते, परंतु ते सगळं बंद झालेले रेल्वे न थांबल्यामुळे। जोपर्यंत आमच्या रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबत नाही, आमच्या आडी अडचणी या ठिकाणी बोगदे करून ठेवले, स्पीड ब्रेकर करून ठेवले, रस्ते अधुरे ठेवले, आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी या लाखो समुदायाने अजूनही माणसं या ठिकाणी येणार आहेत। दृश्य आपण सध्या बघतोय की पुणतांब्याच्या ग्रामस्थांच्या आंदोलनामध्ये शाळकरी विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले आहेत, कारण विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फटका बसतोय। या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहूया। सर्व रेल्वे गाड्यांना पुणतांब्यात थांबा मिळावा अशी प्रमुख मागणी आहे। तर पॅसेंजर रेल्वे त्वरित सुरू करावी अशी सुद्धा मागणी आंदोलकांनी केली आहे। मालधक्का पूर्ववत सुरू करावा अशी सुद्धा मागणी आहे। कोरोनानंतर गाड्या बंद झाल्या त्या पूर्ववत कराव्या असंही आंदोलकांचं म्हणणं आहे आणि पॅसेंजर रेल्वे त्वरित सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे।